नमस्कार. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एक खास पेशकश. जीवाला चिकटली कसली ही हाव गो, डगमग डगमग करते बुडे माझी नाव गो, बुडे माझी नाव गो. बाहून कोरुत्तुनी डोळा प्राण जाई गिळूनी बघ, जीवाचा या चोळा मोळा, पहिलं तिरा सापडे मग, कळेना 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 रीती, कळेना कळेना हे जग, दिस येती दिस जाती येती जाती माय गो, येती जाती माय गो, दिस येती दिस जाती माझी माय गो, ए माझी माय गो, ए माझी माय गो. हे गाणं न्यूड फिल्ममधलं. सायली खरे, तुम्हाला सलाम. मुद्दाम हे गाणं गातोय कारण की मराठी भाषा ही सतत बदलत राहते. जसे ती महाराष्ट्राच्या प्रांगणात पुढे 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 सरकते आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भाषेचा लहेजा आपल्याला सापडतो. कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आज माझ्या कामानिमित्ताने मला वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं, वेगवेगळ्या प्रांतांमध्ये फिरावं लागतं. आता मी ते तामिळनाडूमध्ये होतो किंवा कर्नाटकात होतो आणि तसंच तेलंगणामध्ये होतो. आज मी बिकानेरमध्ये आहे, राजस्थानात. आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे इथे माझं शिबिर संपल्यानंतर मला शक्यतो इकडे इंग्रजी माध्यमामध्ये बोलावं लागतं किंवा ह्या प्रांतामध्ये आल्यावर त्या भाषेशी सुसंगत असताना हिंदी किंवा तत्सम इतर भाषांना सामावून मला शिबिरं घ्यावी लागतात. आणि ही कॉर्पोरेटची शिबिरं आहेत जिथे व्यवसाय चालतो. व्यवसायाची भाषा शक्यतो जिथे जी असेल ती आपल्याला वापरावी लागते. आणि शिबिर संपल्यानंतर दोघे जण माझ्यासाठी थांबलेले, त्यांना माझ्याशी संवाद साधायचा होता. त्यातला एक देहरादून म्हणजे उत्तराखंडमधला होता आणि एक इथलाच राजस्थानामधला. हे दोघं माझ्याशी बोलताना जो देहरादूनचा मुलगा होता त्याने सांगितलं की त्याला मराठी भाषा खूप आवडते. म्हटलं अचानक का असं काही म्हणजे कौतुक त्याने केलं. तर मी त्याला विचारलं म्हणजे तू शिकलायस का, म्हणजे ऐकलंयस? तो हो, मी मुंबईत आणि गुजरातच्या बॉर्डरवर तिथे राहिलो आहे आणि बऱ्याचशा मराठी कार्यक्रमांमध्ये त्याने आपल्या सणवारांमध्ये तो तिथे आलेला आणि त्याला खूप कौतुक आहे. आणि त्याच्यासमोर जेव्हा मी हे गाणं गायलो त्याला प्रचंड आवडलं. आपण प्रयत्न करतो, आपण इतर ठिकाणी जातो, कॉर्पोरेटमध्ये जातो, बिझनेसमध्ये जातो, तिथे इतर लोकांशी भेटतो, शक्यतो इंग्रजीमध्ये संवाद असतो. पण आपली जी माय मराठी आहे ती इथे मनातच आहे. कित्येकदा मी बोलता बोलता मराठीमधले असंख्य शब्द वापरत असतो आणि त्यांना सांगत असतो की ह्याला सात्विकता म्हणतात, ह्याला हे म्हणतात, आमच्या इथे असं म्हणतात. आणि त्यांना कौतुक वाटतं, मजा वाटते. तर मराठी वाचन तर आपलं सुरूच असतं, पण जिथे जिथे प्रयत्न होतो तिथे मराठी भाषेचा प्रसार हा आपोआप होत राहतो. त्याला काही वेगळं काही प्रयत्न करायची गरज पडत नाही. आज ह्या निमित्ताने माझे जे कलाकार मित्र आहेत, मित्रमैत्रिणी, त्यांनी बरेच दिवस मला असं कधी परफॉर्म करताना, काही सादर करताना पाहिलं नसेल. त्यांच्यासाठीही ही पेशकश खास होती. आवडली असेल तर नक्कीच सांगा. आणि तुम्हाला कधी वाटलं की बरेचसे व्हिडिओज मी आता इंग्रजीमध्ये करतो, एक सोशल मीडिया हे आपल्यासाठी खूप सुंदर माध्यम, एक गिफ्टच आपण म्हणूया ना, आपल्यासाठी ही भेट आहे की आपल्याला एकमेकांशी संवाद साधता येतो आहे. तर तुम्हाला असं वाटलं की मी जे काही इंग्रजीमध्ये व्हिडिओ तयार करतो आहे आज कॉर्पोरेट कम्युनिकेशनसाठी, लिडरशिपसाठी, तर ते तुम्हाला जर मराठीत हवे असतील किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला पाठवा. माझी कुवत असेल, मला त्याबद्दल काही समज असेल, मी काही इतका काही ज्ञानी किंवा इतका काही मला काही अभ्यास नाही गोष्टींचा, जे काही मला माझी समज असेल मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ नक्की बनवेन आणि मग त्यानुसार आपण हा संवाद पुढे सुरू ठेवूया. धन्यवाद.